कलावतीन दुर्ग सह्याद्रीतील एक थरारक अनुभव देणारा गड। 2250 फूट उंच असलेला हा गड रायगड जिल्ह्यात स्थित आहे आणि या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या 90 डिग्री अंशावर असलेल्या दगडाच्या कातड्यात कोरल्या गेलेल्या पायऱ्या। या पायऱ्या चढत असताना जणू सह्याद्रीच्या एका वेगळ्या स्वरूपाची जाण होते। तर स्वागत आहे तुमचं सह्याद्रीतील आणखी एका नव्या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे कलावतीन दुर्ग। मुंबईपासून किमान 60 किलोमीटरच्या अंतरावर तर पुण्यापासून 125 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेवुंड फाटा आहे। कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो आणि इथेच हा शेवुंड फाटा आहे। शेवुंड फाट्यापासून गडाकडे जात असताना द हेवन नावाची कमान दिसून पडते आणि समोर दिसणारे सुंदर दृश्य म्हणजे प्रबलगड आणि त्याच्याच बाजूचा कलावतीन दुर्ग। इथून पुढे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो आणि इथे तुम्ही तुमची 2 व्हीलर पार्किंग करू शकता आणि इथूनच पुढे गडाकडे जाण्याची पायदळ वाट दिसून पडते। तर आता 2:50 झाली आहे, आपली सुरुवात झाली आहे गड चढण्यासाठी। मी मागच्या 7 वर्ष किंवा 6 ते 7 वर्ष अगोदर मी या गडावर आलो होतो, तेव्हा हा रस्ता एवढा बनवलेला नव्हता, परंतु आता गडाकडे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित बनवलेला आहे आणि तिथे जे हॉटेल आहे तिथे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता। त्याचे 30 रुपये चार्जेस आहे, 60 खायचे 30च आहे, 2 व्हीलरचे फक्त 30 आहे। या वाटेने गडाकडे जात असताना एक जुगाडू पद्धतीचा झुला दिसून पडतो। तसं म्हटलं तर गडाकडे जाणाऱ्या वाटेवर बरेचसे झुले आहेत आणि असं काही दिसलं की लहानपणची आठवण येते आणि ती आठवण पुन्हा एकदा इथे मी पूर्ण केली। इथून पुढे गेल्यानंतर आणखी एक निसर्गाने बनवलेला झुला दिसून पडतो आणि 1 ते 1.5 तासाच्या पायवाटीनंतर आपण एका मोकळ्या जागी पोहोचतो। जसं की मी तुम्हाला सांगितलं, मागे ज्या वेळेस मी या गडावर आलो होतो त्यावेळेस एप्रिल किंवा मे महिना होता, नाही मार्च किंवा एप्रिल महिना होता। आता जसे स्टॉल तुम्हाला येताना दिसत आहे पाण्याचे वगैरे, ते त्यावेळेस नव्हते। त्यामुळे तुम्ही जर उन्हाळ्यात वगैरे या गडावर आलात तर पाण्याची सुविधा जी आहे ते पाणी वगैरे तुम्ही खालूनच घेऊन या किंवा इथे जे आहे इथे तुम्हाला मिळू शकते, कारण इथे त्या टाईमला पण पाणी वगैरे होतं। आता इथून अर्धा आणखी गड राहिलेला आहे आणि त्यानंतर गडाच्या ज्या दगडात कोरल्या गेलेल्या पायऱ्या आहे तिथे आपण जाणार आहोत। त्यानंतर त्याच्याच बाजूने प्रबळमाची आहे, कदाचित वेळ नाही झाला तर आपण तिथे पण जाऊया। इथूनच पुढे गडाच्या सुरुवातीच्या पायऱ्या दिसून पडतात। थोड्या पायऱ्या चढल्या की श्री गणेशजीचे आणि श्री रामभक्त हनुमंताचे दर्शन आपणास होते आणि इथूनच पुढे गडाचा पहिला टप्पा दिसून पडतो। तसं म्हटलं तर तुम्हाला जर कॅम्पिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता। या ठिकाणाहून डावीकडच्या बाजूने जाणारा रस्ता सुद्धा गडाकडे जातो, परंतु ती जंगलाची वाट असल्यामुळे भटकण्याची शक्यता आहे। त्यामुळे उजवीकडची सोपी वाट गडाकडे थेट घेऊन जाते। उजवीकडच्या वाटेकडून जात असताना प्रबळमाची नावाचे गाव लागते। या गावातूनच गडाकडे जाण्याचा मार्ग दिसून पडतो। या गावातून बाहेर पडल्यानंतर समोर आपल्याला दोन्ही गड दिसून पडतात आणि इथूनच गडाकडे जाण्याची वाट थोडी अवघड होत जाते। पुढे आल्यावर एवढं घनदाट जंगल लागते का नाही, हे पहा वरचा सूर्य पण दिसत नाही, तसा सूर्य आहे पण नाही आज। अर्धा ते पाऊण तासाच्या वाटेनंतर आपण गडाच्या पायऱ्यांच्या अलीकडे पोहोचतो आणि इथून समोर आपल्याला प्रबलगड दिसून पडतो। प्रबलगडाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर ते जे समोर दुकान दिसत आहे त्या वाटेने प्रबलगडाकडे जाता येते। इथूनच पुढे गडाची गुफा दिसून पडते। या ऐतिहासिक गुफेमध्ये जात असताना बरेचसे लोक हे विसरतात की गुफेच्याच उजवीकडच्या खालच्या बाजूला हनुमंताची प्रतिमा कोरली गेली आहे आणि नकळत त्यावर पाय जाण्याची शक्यता असते। त्यामुळे इथून वर चढत असताना याची थोडी काळजी घ्यावी।
त्याच्या आतमध्ये एक रूम आहे आणि ते बघायसाठी आपण आता जाणार आहोत. आता अशी कुठली गुफा दिसली की त्यामध्ये सगळ्यात आधी दगड किंवा आवाज करून हे चेक करावे की आत कुठला प्राणी वगैरे आहे की नाही. त्याचबरोबर या गुफेमध्ये जात असताना श्वास घेण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण गुफेच्या आतमध्ये जाताना जागा निमुळती असल्यामुळे हवेचे प्रमाण कमी होत जाते आणि त्याच कारणामुळे आपल्याला श्वास घेण्यात प्रॉब्लेम होतो. ही गुफा बघितली की समोर गेल्यानंतर दगडात कोरल्या गेलेल्या गडाच्या मुख्य पायऱ्या दिसून पडतात. तसं सुरुवातीच्या काही पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहे आणि त्यासाठी इथे रोपसुद्धा लावण्यात आली आहे. जेव्हा रोपच्या सहाय्याने आपण पायऱ्यांकडे वळतो तेव्हा चढत असताना आपल्याला हाताचा सहारा घ्यावा लागतो. दगडांवर हात ठेवत असताना व्यवस्थित बघून ठेवावा, कारण पावसाळा असल्यामुळे हे दादा आपले इथे स्वागत करत असते. आणि इथून सुरुवात होते गडाच्या थरारक अनुभवाची. एकीकडे 90 डिग्री अंशावर असणाऱ्या दगडात कोरल्या गेलेल्या याच्या पायऱ्या आणि दुसरीकडे 2000 फूट खोल असलेली सह्याद्रीची दरी. या पायऱ्या पावसाळ्यात चढत असताना थोड्या सावकाशतेनेच चढाव्या. पायऱ्या चढून झाल्यानंतर इथल्या स्थानिक काकांनी मला या गडाबद्दलची काही माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार हा गड नसून हा एक शिखर आहे, ज्या शिखरावरून आसपासच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्याचे काम होत होते. काकांनी सांगितलेली माहिती ऐकल्यानंतर आणि पायऱ्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर पुढे एक घसरती चढाई आहे. इथून वरती गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो आणि आपल्या डोळ्यांसमोर माथेरानची डोंगररांग दिसून पडते. आता इथे एक क्लाइम्बिंग पॅच आहे. जर तुम्हाला क्लाइम्बिंग येत असेल तर तुम्ही बिना रोपच्या साहाय्याने गडाच्या टोकावर जाऊ शकता, परंतु जर तुम्हाला क्लाइम्बिंग येत नसेल तर या ठिकाणी कोणी ना कोणी व्यक्ती नेहमी राहते, जे पर पर्सन 30 रुपये घेऊन तुम्हाला सेफली गडाच्या टोकावर पोचवतात. आणि गडाच्या टोकावर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला छत्रपती शिवरायांचे दर्शन होते. तसं म्हटलं तर या गडाचा फारसा इतिहास नाही. कलावतीन दुर्ग हा कुठलाही किल्ला नसून ते एक टेहळणीचे शिखर आहे, ज्या शिखरावरून आसपासच्या संपूर्ण परिसरावर आपण लक्ष ठेवू शकतो. गडाच्या माथ्यावरून आपल्याला बरेचसे गडकिल्लेसुद्धा बघायला मिळतात, जसं की इकडच्या बाजूला दिसणारी माथेरान डोंगररांग, त्याच्या बाजूचाच पेब किल्ला आणि चंदेरी किल्ला. तसंच गडाच्या दुसरीकडच्या बाजूला कर्नाळा किल्ला दिसून पडतो आणि समोर दिसणारा किल्ला म्हणजे प्रबलगड. त्याच्याच मागे विशालगडसुद्धा आहे. सध्या आपण थांबलो आहे खाली जायचं, कारण ताई वगैरे जे आहे काही वरती गेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की थांबासाठी, कारण वेळ पण झाला आहे अंधार पडण्याचा. तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी.